की वेळ विरुद्ध होती तेव्हा घड्याळाचे काटेही म्हणून पंख्याचे पातेही बदलले. माझी नाही, माझी थोडीही प्रगती अनेकांना माझे आपले नातेही बदलले. की वेळ विरुद्ध होती तेव्हा घड्याळाचे माझी थोडीही प्रगती अनेकांना सहन झाली नाही. माझे आपले नातेही बदलले. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अलाइट मोशन. तर आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमधनं ऑल मटेरियलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला एक शेक इफेक्ट आणि एक बीटमार्क प्रोजेक्ट हे 2 दिलेले आहेत आणि फोटो हे ते आणि ऑडिओ हे सगळं दिलेले ऑल मटेरियलमध्ये. ते सगळं डाउनलोड करून आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचे. त्यानंतर नाही ते आपल्याला टेम्पलेट्सचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आपण 2 XML फाईल्स दिलेले आहेत ना, तर ते दोन्ही XML फाईल्स आपल्या या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. जसे की मी करून घेतलेले आहेत अगोदरच. तर आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आपल्याला 4 शेक इफेक्ट बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर आपल्याला आहे ना स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो काही इमेज आहे ना तो इथनं सिलेक्ट करून ॲड करायचं आहे तिथे. फॉर एक्झाम्पल मी हा इमेज सिलेक्ट केलेले. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्या ऑप्शनच्या साहाय्यानं आपल्याला पुढच्या बीटवरती यायचं आहे. त्यानंतर हे 2 नंबरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून त्या फोटोची लेंथ तिथपर्यंत वाढवून हे कोपऱ्यातले जे 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, जेणेकरून आपला जो फोटो आहे ना तो एकदम वर येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला या फोटोला अशा प्रकारे ड्रॅग करून एकदम खाली घ्यायचं. आपल्या सॉन्गच्या म्हणजे एकदम खाली सॉन्ग आपल्याला अजून ॲड करायचं आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही टेक्स्ट हे आहे ना हे आपल्या चेहऱ्यावर यायलं. तर आता चेहरा आपल्या फोटोची साईज थोडा अशा प्रकारे मोठी करून घेऊया. त्यानंतर ह्या 1 नंबरच्या ऑप्शनवरनं अशा प्रकारे खाली घेऊया ड्रॅग करून. तर बघू शकता अशा प्रकारे थोडीफार जागा राहते वरी. तर मी असं केलेलं आहे, तर तुम्ही देखील असं करू शकता. त्यानंतर आता प्रत्येक बीटवरती वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते ॲड करत जायचे. तर आता मी कसं ॲड करायचं सांगतो. आता पहिल्या बीटवरती तर आपण इमेज ॲड केलेली आहे. दुसऱ्या बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो काही इमेज आहे ना तो सिलेक्ट करून ह्या ऑप्शनच्या सहाय्याने पुढच्या बीटवरती द्यायचं. त्यानंतर हे 2 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे या लेअरला ड्रॅग करून अशा प्रकारे हे जी टेक्स्टची लेअर आहे ना हे टेक्स्टच्या लेअरच्या खाली घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस आहेत ना वेगवेगळे इमेजेस मी लगेचच ॲड करून घेतो, जराही वेळ न घालवता. तर मित्रांनो, तर बघू शकता अशा प्रकारे मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इमेजेस ॲड करून ह्या प्रोजेक्टच्या बाहेर यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्ट मी जो दुसरा प्रोजेक्ट दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ओपन करायचा अशा प्रकारे. त्यानंतर पहिल्या लेअरवरचा जो इफेक्ट आहे ना त्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला कॉपी करायचं. तर पहिल्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आहे ना पहिल्या आता आपली मेन बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना त्याला ओपन करायचं. त्यानंतर ना आता आपल्याला स्टार्टिंगचे जे 4 इमेजेस आहेत ना तर आता मी जेवढे सांगतो तेवढे ॲड करायचं. स्टार्टिंगच्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. त्यानंतर स्टार्टिंगच्या दुसऱ्या नंबरच्या फोटोला दुसऱ्या नंबरच्या लेअरला अशा प्रकारे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर दुसरा झालं, परत तिसऱ्याला देखील करायचं, चौथ्याला देखील करायचं, पाचव्याला देखील करायचं. अशा प्रकारे 5 लेअरपर्यंत
हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. तर मी लगेचच पेस्ट करून येतो, बघू शकता तुमच्या समोरच. तर अशा प्रकारे 5 ठिकाणी हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणखी एकदा बॅक यायचं आहे. त्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जाऊन 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन आपल्या मेन बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन आता आपल्याला नाही या एकाच लेअरवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ही छोटी लेअर बघू शकता, ह्या 21.21 सेकंडच्या बीटच्या पुढची छोटी जी लेअर आहे, या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स अशा प्रकारे करून बॅक येऊन आणखी एकदा शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन हा जो 3 नंबरच्या लेअरवरचा इफेक्ट आहे ना, त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना मेन प्रोजेक्टमध्ये जायचं आणखी एकदा. त्यानंतर ही छोटी लेअरवरती आपण ॲड केली होती ना, त्या छोट्या लेअरच्या पुढं ही छोटी लेअर, ही पुढची लेअर आहे, त्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढची एक लेअर तशीच ठेवायची आहे. तिथे आपण दुसरा इफेक्ट आहे ना, तो पेस्ट करणार आहोत. त्याच्या पुढची लेअर म्हणजे 25.52 सेकंडची जी लेअर आहे, त्या लेअरवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे 2 लेअरवरती पेस्ट केल्यानंतर आणखी एकदा आपल्याला शेक इफेक्टच्या प्रेसेटमधला लास्टचा जो इफेक्ट आहे ना, तो कॉपी करून घ्यायचा. आता मग आपण 2 लेयर्स हे सोडलेले आहेत ना इफेक्ट पेस्ट करणं, तर त्या दोन्ही लेयर्सवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे सगळं पेस्ट केल्यानंतर ना आता आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. पण थांबा 2 मिनिट थांबा. आपलं जे ऑडिओ आहे ना, तर ते ॲड करणं राहिलेलं आहे. तर ते कसं करायचं, तर आपल्याला स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला व्ह्यू ऑलवरती क्लिक करून आपला जो ऑडिओ आहे ना, तो सिलेक्ट करून घ्यायचा. मी ऑडिओ ऑल मटेरियलमध्येच दिलेलं आहे. तर बघू शकता ह्या ऑडिओला जवळचे नातेही बदलले, एडिटिंग बाय RS क्रिएशन हा ऑडिओचा नेम आहे, म्हणजे टायटल. तर आता हे ऑडिओ ॲड केल्यानंतर या लेअरला ड्रॅग करून एकदम खाली घ्यायचं लास्टला, शेवटला. त्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ तो आरामात बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जर तुम्ही इथे टेक्स्टमध्ये काही चुकी झाली असेल, ते देखील तुम्ही इथे त्या टेक्स्टच्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. व्हिडिओ तर बनवून रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला 1080 म्हणजे आपल्या मोबाईलच्या अनुसार क्वालिटी सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.